नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आपण आता सध्या डहाणू बीचवर आहेत आणि आता इथे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ महोत्सव जो आहे तो डहाणू एज्युकेशन ट्रस्ट यांच्या मार्फत राबवला आणि आपल्याबरोबर त्यांचे प्रेसिडेंट आहेत। सर, तुमचं नाव सांगा सगळ्यांना। मी तरुण कुंडा, डहाणू एज्युकेशन ट्रस्ट कुंडा शाळा यांचे अध्यक्ष। आज महाराष्ट्रातील इकडे आमची शताब्दी गौरव आणि मूल्यांची शताब्दी त्या हा प्रोग्राम राबवला आहे। शाळेच्या आमच्या मुलांनी या खाण्यापिण्याचे स्टॉल लावलेले आहेत आणि खाण्यापिण्याचे स्टॉल असे लावले आहेत तुम्ही मार्केटला ये पैसे देऊन खाणं असं छान आणि स्वच्छ असं भेटणार नाही, तसं मुलांनी तयारी केलेली आहे आणि तेवढेच मुलं उत्सुक आहे आणि तेवढेच लोक इकडे आलेले आहेत मराठी आस्वाद घ्यायला आलेले आहेत। बरोबर, म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला लोक दिसतात की आपण पुढे दाखवणारच आहे। आता सर, तुम्ही मला मगाशी सांगितलं की एक उपक्रम सुद्धा आहे की प्लास्टिक रहित जो आहे तुम्ही हा उपक्रम राबवला, त्याबद्दल काय सांगता? आपण यावेळी आपल्या डहाणू एज्युकेशन ट्रस्ट व प्रेमकुंडा शताब्दी वर्ष आपण राबवत आहोत। विविध उपक्रम आपण राबवतो। त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आपण मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज मराठी महाराष्ट्र खाद्यपदार्थ गोळा करतो। नुकताच आपण एक प्लॅस्टिक मुक्त परिसर अभियानही राबवला होता। त्यामध्ये मुलांना आपण जाणीव करून दिली की प्लॅस्टिकमुळे आपल्याला किती दुष्परिणाम होतो आणि त्या मुलांनी एवढं मनावर घेतलं की त्यांनी प्रत्येक ठिकाणी तुम्ही आता सगळ्यांच्या शाळेमध्ये 80% प्लॅस्टिक वापर बंद झाला आणि आजच्या या महोत्सवामध्ये घेतले की या पूर्ण महोत्सवामध्ये कुठे प्लॅस्टिकचं आपण प्रमाण जेवढं आपलं कमी केलं। त्याबरोबर स्पेशली मी सांगू तर आजच्या खाद्यपदार्थ महोत्सवाबद्दल सांगतो की त्याचं एक आपलं उद्दिष्ट असं होतं की मुलांना तर आहेच मराठीची अस्मिता आणि त्याचं वापर आपण घेण्याचा प्रयत्न करतो, पण त्यासोबत खाद्यपदार्थांची जी आता मराठी बहुतेक खाद्यपदार्थ आता नाहीशी होत चालले। त्यांना एक जिवंत करण्यासाठी आपण इकडे सोलकढी आहे, मालवण थाळी आहे, सावण भाजी आहे, काही पदार्थ जे आता त्या मुलांना किंवा अशा जनरेशनलाही माहीत नसतं, नावं पण माहीत नसतं। म्हणजे आपले आदिवासी भाग आहे त्या भागामध्ये जे बनवले जातात पदार्थ ते सुद्धा तुम्ही ह्या माध्यमातून महाराष्ट्रीयन पदार्थ आहे आणि हे आपण फक्त आपल्या शाळेतून पूर्ण डहाणूकरांना आवाहन केलं की तुम्ही या आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त येऊन या महाराष्ट्र पदार्थांचा तुम्ही आस्वाद अतिशय आम्ही प्रयत्न केला आणि मुलांनी फार चांगली साथ दिली याच्यामध्ये। त्याच्यामध्ये जेवण बनवताना जे त्यांनी डिशेस बनवले त्याच्यामध्ये स्वच्छता, पौष्टिकता, त्याची चव, महाराष्ट्रीयन चव असली पाहिजे, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांनी व्यवस्थित विचार करून पुढे मुलांनी प्रेझेंटेशन केलं। मुलांना हे देण्याचा मागचा हेतू असा आहे की मुलं स्वतः एक तर कमवायला म्हणजे कसं कमवतात ते पण त्यांना थोडी आयडिया येईल। दुसरं देवाणघेवाण असते ते चर्चा कशी करू शकतात, संवाद आपण एक मार्केटिंग काय असते तेही त्यांना याच्यामार्फत कळणं, हे सगळे उद्दिष्ट आपण छोटे उद्योजक जे आहेत ते तुम्ही तयार करायला लावले। बरोबर आहे। सर, तुम्ही काय सांगतील? नमस्कार, मी अजय दासरा, उपाध्यक्ष डहाणू एज्युकेशन ट्रस्ट। आमचा हा एक युनिक कार्यक्रम आहे जिथे आम्ही महाराष्ट्राचा खाद्यपदार्थाचा खूप आम्ही एक प्रोत्साहन दिलं आहे आणि आम्हाला आमच्या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र जेवणाचा खाद्यपदार्थाचा आम्हाला अभिमान आहे, म्हणून आम्ही हा फक्त महाराष्ट्र खाद्यपदार्थासाठीच हा फेस्टिवल ठेवला। याची सुरुवात 1 डिसेंबरपासून रॅलीची आहे। त्याचबरोबर विविध उपक्रम 15 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये विविध उपक्रम जे आहेत ते आम्ही हाती घेतलेले आहेत। यासाठी साहेबांनी आम्हाला आयडिया केली की महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ जे आहेत त्यांना आपण प्रमोट करायचं। नवीन पिढी जी आहे त्यांना नावं माहिती नाही आपल्या उभार आलेल्या खाद्यपदार्थांचे, त्यामुळे हे विशेष उपक्रम राबवलेला आहे। याबरोबरच आपल्या या बाजूला आमच्या बाजूला ग्राउंडवरती हे नामशेष झालेले आहे दृश्य सुरुची बाग जी आहे
33 वर्षापूर्वी बघितलं तर इकडे कुठे दिसत नव्हतं काही, तो आता नुकसान झालेलं आहे. आम्ही 100 या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे. 100 वृक्ष जे आहेत ते लावलेले आहेत. 100 वृक्षांना आमच्या माजी विद्यार्थ्यांची नावं दिलेली आहेत आणि त्याची जोपासना आम्ही 100% 100 केलेली आहे. त्यामुळे याचं संवर्धन करू. धन्यवाद. मॅडम, तुम्ही काय सांगणार का आजच्या दिवसाबद्दल? ज्ञानदेव सुंबे, पक्ष ज्ञानदेव सुंबे, त्यानंतर राज गणेश पाटील, राज गणेश पाटील, अनमोल सुयश अभ्यंकर, अनमोल सुयश अभ्यंकर, संपूर्ण आम्हाला खूप आम्ही फक्त असं म्हणू शकतो की पाठीवरती हा फक्त आपण फक्त असं संधी द्या लागू शकतो. खूप आम्हाला आनंद वाटतोय आणि या आनंदाचं उदाहरण आपण बघतोय की या संस्थेने 100 वर्ष आहे आणि हा आनंद वसुलीचा आहे. तर असेच आम्हाला गायडन्स करा. वंदना हरेश्वर भोये, स्पृहा रोहन अभ्यंकर, खूप छान मानसी मांडेकर, म्हणजे अनमोल सुयश अभ्यंकर, राज गणेश पाटील, दक्ष ज्ञानदेव सुंबे यांनी कृपया स्टेज जवळ यायचं आहे. लवकरात लवकर आपण मान्यवर परीक्षकांच्या शुभ हस्ते आपणास पोहोचवू शकते. थँक्यू व्हेरी मच. बक्षीस देणार आहोत. ते सर्व शिक्षक टीमवर्क आहे ना. सर्व मान्यवरांना विश्वस्तांना विनंती आहे की कृपया आपण स्टेज जवळ यायचं आहे. आपल्या उपस्थितीमध्ये आपल्या साक्षीने परीक्षकांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस वितरण करणार आहोत. होळी स्पेशल पुरणपोळी. जय गजानन. हा अननस शिरा आहे बरोबर. मध्ये कोथिंबीर वडी. अच्छा, रव्याचे लाडू आहेत. हा, एक प्लेट द्या. सर, स्टॉल बद्दल काय म्हणतील? खाद्यपदार्थ बनवलेला आहे. कळण्याची भाकर, भरीत, कांदा खूप सुंदर आहे. बरोबर आहे. आणि हा स्टॉल वंदना मॅडमचा आहे. मॅडमचा स्टॉल आहे. बरोबर खानदेशी म्हणून बनवला आहे. बरोबर. जय गजानन. जय गजानन. सेकंड टाइम मिळाल. अरे वा, म्हणजे खूपच टेस्टी आहे. ही कसली भाकरी आहे? ज्वारीची भाकरी आहे बरोबर. आणि मला हे वांग्याचं भरीत आहे बरोबर आहे ना. वा, छान. आणि हे काय आहे? मुटके आहेत बरोबर आहे. हां, आणि ह्याच्यामध्ये काय आहे? पूर्वजांनी विचार करून बनवलेला आहे. त्यामुळे झुणका बनवलेला आहे, वांग्याचं भरीत आणि मिरची आणि एक कांदा. मस्त. चला, मला पण द्या. झुणका भाकरी. ओके, एक द्या ना मला प्लेट.
तांदळाचे वाफुले म्हणजे काय प्रकार आहे? वाईट ढोकळा. अच्छा, हा वाईट ढोकळा आहे. फक्त त्याला आपल्या नाव बदललंय. ओके ओके ओके. काय काय तुमच्या स्टॉलमध्ये? साबुदाण्याची वडी. ओके ओके. कोथिंबीर वडी. कसली भाजी आहे? बटाट्याची भाजी आहे. डाळ भात पण आहे. अरे वा, छान. अच्छा, पेपर बॅग्स यूज करतात तुम्ही, प्लास्टिक देत नाही. प्लास्टिक मुक्त अभियान अंतर्गत तुम्ही फक्त कागदाच्या पिशव्याच देते. करेक्ट. ओके, द्या चला. थँक्यू. करंजी आणि पुरणपोळी आहे. ओके, ठीक आहे. हा कसला किमा आहे? सोयाबीनचा आहे. ओके. काय तुमच्या स्टॉलवर? अच्छा, मला एक प्लेट डाळ वडा दे. थँक्यू. काय तुमच्या स्टॉलवर? पावभाजी. होळी स्पेशल पुरणपोळी. हे आमचे बालवाडीच्या मुख्याध्यापिका आहेत. अच्छा, म्हणजे हो हो हो, म्हणजे इकडे जेवढी शिस्त आहे तिकडे पण तशीच आहे. शिस्त आणि सुंदरता. असं सुंदर म्हणजे त्यांचा स्टॉल बघितल्यावर कोणी पण सांगेल की बाबा की आपल्याला यायलाच पाहिजे. आवर्जून भेट देणारा स्टॉल आहे तुमचा. खूप सुंदर, खूप सुंदर. पालकांनी सहभाग घेतला आहे. म्हणजे सगळ्या विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळ्यांच्या सहकार्याने खूप सुंदर आहे. म्हणजे खरंच आम्ही तिथपासून सुरू करा 1 तास झाला आम्हाला, पण अजून थोडं म्हणजे पोट ठरलंय, मन ठरलं नाहीये. पण खूप सुंदर, खूप छान उपक्रम आहे हा. काय तुमच्या स्टॉलवर? साबुदाणा वडा. स्टॉलवर आणि कांदा भजी. व्हिडिओ आवडला तर एक लाईकचं बटन नक्की दाबा. नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला या लहान मुलांमध्ये असणारे कलागुण पाहायला मिळतील. धन्यवाद.